नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आम्ही फायनली येऊन पोहोचलेलो आहोत व्हिएनाला, ऑस्ट्रियाला म्हणजे. तर व्हिएनामध्ये आमची एकदम शॉर्ट ट्रिप आहे. आम्ही फक्त आजचा दिवस आहोत. ऑलरेडी दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि ॲक्च्युली आम्ही आलो प्राग टू व्हिएना बाय ट्रेन. तर ट्रेनची जर्नी कशी होती किंवा ट्रेन आतमधून कशी होती ह्या सगळ्याचे छोटे छोटे क्लिप्स मी घेतलेले आहेत. आणि खरं तर मला व्हिएनाला स्टेशनवरतीच ब्लॉग स्टार्ट करायचा होता, बट आम्हाला एवढं फिगर आउट करायला खूप वेळ गेला की इथे कसं यायचं, कारण काही काही ट्रेन लाईन्स बंद होत्या कन्स्ट्रक्शनमुळे. त्यामुळे त्यांचा खूप वेळ गेला, त्यामुळे मी ते काहीही शूट करू नाही शकले. पण फायनली आम्ही आता आमच्या हॉटेलच्या इथे पोहोचलेलो आहोत. रूम टूर द्यायच्या आधी तुम्ही आधीच्या क्लिप्स बघून घ्या की प्राग टू व्हिएनाची ट्रेन कशी होती आणि आम्ही काय काय खाल्लं आणि मजा केली. तर आपण भेटूया थोड्याच वेळात. ही आहे आमची रेजिओ जेट ट्रेन, जी प्रागहून सकाळी 8ला निघाली. ट्रेन बऱ्यापैकी स्पेशियस होती. वरती सामान ठेवायला जागा तर होतीच, पण मोठ्या बॅग्स ठेवायलाही त्यांनी चांगली प्रोव्हिजन केली होती. ट्रेन सुरू होताच आम्हाला वॉटर बॉटल दिली गेली आणि प्रचंड भूक लागली होती, म्हणून आम्ही प्रागमध्येही MTRचे कांदे पोहे पोटभर खाल्ले. थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला मिंट टी किंवा ॲपल ज्यूस असं ऑफर केलं, जे की फ्री होतं. सीटच्या खाली तुम्हाला चार्जिंगसाठी सॉकेटही दिलं होतं. वॉशरूमही ह्यांचं खूप क्लीन होतं. आम्हाला या ट्रेनचं तिकीट प्राग टू व्हिएना साधारण 33 युरो इतकं पडलं. नवीन उमेद घेऊन नवीन देश बघायला आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात केली. व्हिएनाला उतरल्या आधी आम्ही 1 डे पास घेतला, जो आम्हाला प्रत्येकी 8 युरो इतका पडला. आणि त्यानंतर आम्ही फायनली व्हिएना मेन स्टेशनहून ट्रेन पकडली आमच्या हॉटेलकडे जायला. A few moments later. तर आम्ही आत्ता रूमवर पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला पटकन आमची रूम टूर देते, कारण आम्हाला सिन्स आम्ही इथे फार कमी वेळ आहोत, त्याच्यामुळे आम्हाला किती कव्हर करता येईल गोष्टी मला माहीत नाही आहे. पण आम्हाला क्रिसमस मार्केट बघायचं आहे, ते बघण्यासाठी तर आम्ही जाणारच आहोत. आणि सिन्स आज संडे असल्यामुळे इथे बऱ्याच गोष्टी बंद आहेत. म्हणजे युरोपचा एक आहेच ड्रॉबॅक की इथे सगळ्या गोष्टी बंद असतात, इव्हन सुपर मार्केट्स पण बंद आहेत. पण काही काही सिटी सेंटर वगैरे चालू आहेत. तर आता बघूया, आम्हाला फिगर आउट करायचं आहे की जवळपास कुठले टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत का आमच्या हॉटेलपासनं. तर ते एखाद दुसरं करू, आणि नसेल तर मग आम्ही डायरेक्ट क्रिसमस मार्केटला जाऊ. सो तोपर्यंत तिथे जायच्या आधी पटकन आमची रूम टूर बघून घ्या. तर ही आहे आमची रूम. इथे त्यांनी सगळे जॅकेट्स दिलेत लावायला. इथे तुम्ही तुमचं छोटं मोठं सगळं सामान ठेवू शकता. नंतर इथे आहे टॉयलेट. इथे आहे बाथ एरिया. इथे छोटंसं सिंक. त्यानंतर इथे असे 2 बेड्स दिलेत आणि बेसिक इथे खुर्ची टेबल. आणि हा आहे व्ह्यू आमच्या खिडकीतनं. 1 hour later. आम्ही आत्ता हॉटेलवरनं निघालेलो आहोत आणि आम्ही आता एक पॅलेस बघायला जातोय. इथून बाय ट्रेन 30 मिनिट्स आहेत. तर आम्ही आता ट्रेन स्टेशनवर आलोय. आता ट्रेन पकडणार आणि ते बघायला जाणार. वी आर रिअली नॉट शुअर की ते चालू असेल की नाही, कारण संडे आहे, प्लस ऑलरेडी 4:30 झालेत. तर पण आम्हाला बघायचं आहे, ट्राय करायचं सिन्स आलो आहेत तर आपण ट्राय करूया. तर आता तिथे जाऊ आणि मग तिथे गेल्यावरती बघूया ते कसं आहे आणि त्याची काय हिस्ट्री आहे. व्हिएना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे, जी फेमस आहे त्याच्या हिस्ट्रीसाठी, ब्युटिफुल आर्किटेक्चरसाठी आणि म्युझिकसाठी.
येथे मोझार्ट आणि बीथोवन सारखे प्रसिद्ध संगीतकार राहिले आहेत. व्हिएनाची ऑफिशियल लँग्वेज ही जर्मन आहे, तर तिकडे युरो ही करन्सी यूज होते. तर आम्ही फायनली पॅलेसमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि खूप मोठा पॅलेस आहे. तिकडेच त्यांनी क्रिसमस मार्केट पण भरवलेलं आहे. पण एवढी थंडी आहे की मला बोलताही येत नाही आणि भयंकर वारा सुटलाय. त्यामुळे माईक लावून पण माझा आवाज किती क्लिअर येईल मला माहित नाही. तर आपण पटकन ह्या पॅलेसची हिस्ट्री जाणून घेऊया आणि मग तिथून आपल्याला दुसऱ्या जागी जायचंय अगेन ट्रेन पकडून. तर इथे जास्त वेळ थांबणार नाही आहोत. एक साधारण अजून 15-20 मिनिटं आणि तिथून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. शोनब्रुन पॅलेस ही व्हिएनामधली एक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. हा राजवाडा 17व्या शतकात उन्हाळी निवासस्थान म्हणून ऑस्ट्रियन शासकांसाठी बांधला गेला होता. हा राजवाडा त्याच्या मोठ्या बागांसाठी, आकर्षक खोल्यांसाठी आणि बारोक शैलीसाठी म्हणून ओळखला जातो. सम्राट फ्रान्स जोसेफ आणि एलिझाबेथ यांचं हे निवासस्थान होतं आणि आज ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखली जाते. तर आत्ता आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. आम्ही तिथून निघालो त्या पॅलेसवरनं आणि त्याच्यानंतर राथहाऊस म्हणून एक स्टेशन आहे, तिकडे सिटी हॉल आहे, प्लस तिकडचं क्रिसमस मार्केट असं म्हणतात की खूप मोठं आहे. त्याच्यामुळे आम्ही तिकडे पोहोचलेलो. पण तिथे खाण्यासारखं आम्हाला काहीच एवढं आवडलं नाही, कारण मोस्टली त्यांचं फूड होतं कार्ड ॲक्सेप्ट करत नव्हते, अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे आम्ही जवळपास इंडियन रेस्टॉरंट शोधलेलं आहे आणि आता इथे आलेलो आहोत. छान आहे ॲम्बियन्स. तर आता आम्ही फूड मागवलेलं आहे. तर आम्ही काय काय मागवलं आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. One hour later. तर आम्ही आता इंडियन रेस्टॉरंटमधून इथे आलेलो आहोत. बाय द वे इंडियन रेस्टॉरंटचं फूड खरंच छान होतं. ताज म्हणून काहीतरी नाव होतं रेस्टॉरंटचं आणि फूड वॉज गुड आणि रिझनेबल पण होतं. आता तिथून आम्ही चालत आलेलो आहोत राथहाऊस ह्या ठिकाणी, जिथे हे माझ्या पाठी जी बिल्डिंग दिसत आहे, जे आर्किटेक्चर आहे ज्याला म्हणतात सिटी हॉल, तर त्याच्याविषयी माहिती थोड्याच वेळा सांगणार आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट ह्याच ठिकाणी तुम्हाला खूप मोठं असं क्रिसमस मार्केट बघायला मिळेल. आय थिंक ऑस्ट्रियाचं क्रिसमस मार्केट आणि अशा बऱ्याच कंट्रीचे क्रिसमस मार्केट का फेमस आहेत हे मला आज कळलेलं आहे. भयंकर मोठं आहे आणि भयंकर सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. आम्ही आता इथे थोडं लेट आलोय त्यामुळे गर्दी कमी झाली आणि आता 10 वाजत आले त्यामुळे लोक बंद करतात. पण आता तुम्ही पटकन ह्या क्रिसमस मार्केटची छोटी छोटी टूर बघून घ्या आणि तोपर्यंत ह्या सिटी हॉलची काय माहिती आहे तेही मी तुम्हाला सांगते. व्हिएनाचा सिटी हॉल ही एक खूप सुंदर आणि हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे सिटी सेंटरमध्ये. 19व्या शतकात गॉथिक शैलीत ही इमारत बांधली गेली होती, ज्यात तुम्हाला उंच असे मनोरे आणि आकर्षक नक्षीकाम आढळून येतं. इथे लोकल गव्हर्नमेंट काम करते. ह्या सिटी हॉल समोर मोठा असा चौक आहे, जिथे क्रिसमस मार्केट आणि वेगवेगळे कॉन्सर्ट्स असे होत असतात. व्हिएनामधलं हे एक खूप फेमस लँडमार्क आहे. फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या रूमवरती आणि आजचा दिवस पण मस्त गेला व्हिएनातला. छान आहे व्हिएना, फारसं बघता नाही आलं कारण आमच्याकडे अगदीच खूप कमी वेळ होता
आणि आम्ही असंच एक एक्सप्लोर करायचं विएना म्हणून आम्ही आलेलो. म्हणजे प्रागवरनं खरं तर इथे येऊन तुम्ही खूप जास्त दिवस राहू शकता. प्रॉपर विएना एक्सप्लोर करू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. पण आम्हाला एक असाच एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि त्यासाठीच आम्ही एकदम शॉर्ट ट्रिपसाठी इथे आलेलो आणि मुळात आम्हाला क्रिसमस मार्केट ऑस्ट्रियाचं एकतरी बघायला मिळालं, जे आम्हाला खरंच बघायचं होतं आणि खरंच खूप सुंदर होतं. तर अशी आमची छोटीशी ट्रिप होती विएनाची. उद्या आम्ही परत स्वित्झर्लंडसाठी निघणार आहोत. तर उद्याचा रिटर्नचा मी प्रवास नाही शूट करणार आहे, कारण इथून आम्ही आता डायरेक्ट आमची फ्लाईट असणार आहे त्या स्वित्झर्लंडसाठी. त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथेच थांबवते. जर तुम्हाला विएनाचं क्रिसमस मार्केट आणि ते पॅलेस आणि जे सिटी हॉल ह्या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.